सासू सासऱ्यांच्या संपत्तीवर जावई हक्क सांगू शकतो का? हा प्रश्न अनेक कुटुंबांमध्ये वादाचं कारण ठरतो. पण काय सांगतो कायदा? आज आपण हा विषय अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सर्वप्रथम समजून घेऊया, वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे काय. वडील, आजोबा किंवा पणजोबांकडून वारशाने मिळालेली मालमत्ता म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती. या संपत्तीवर मुलांना जन्मतः हक्क मिळतो आणि सर्व वारसांना समान वाटा मिळतो. इतर वारसांची संमती नसताना कोणीही एकटाही संपत्ती विकू शकत नाही. मुलगा आणि मुलगी हक्क. 2005 पूर्वी मुलगाच मुख्य वारस मानला जात होता. पण हिंदू उत्तराधिकार सुधारणा कायदा 2005 नंतर मोठा बदल झाला. आता मुलगी, जरी ती विवाहित असली तरी तिला वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीवर मुलासारखाच समान हक्क आहे. मुलगी देखील कॉपर्सनर म्हणजे सहवारस म्हणून कायद्याने मान्य आहे. मात्र 20 डिसेंबर 2004 पूर्वी अधिकृत वाटणी झाली असल्यास जुने नियम लागू होऊ शकतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जावयाला सासू सासऱ्यांच्या संपत्तीवर हक्क आहे का? थेट आणि स्पष्ट उत्तर आहे, नाही. कायद्यानुसार जावयाला कोणताही थेट कायदेशीर हक्क नसतो. मात्र काही विशेष परिस्थितीत अप्रत्यक्ष लाभ होऊ शकतो. उदाहरणार्थ, जर त्याच्या पत्नीला वडिलांकडून वारसा मिळाला असेल किंवा सासू सासऱ्यांनी मृत्यूपत्र करून जावयाला हिस्सा दिला असेल. पण पत्नीची संमती नसताना जावई स्वतःहून दावा करू शकत नाही. स्वतः कमावलेली संपत्ती. जर सासू सासऱ्यांनी स्वतःच्या कमाईतून मालमत्ता घेतली असेल तर ती कोणाला द्यायची हे पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून असते. मुलगा, सून किंवा जावई कोणालाही आपोआप हक्क मिळत नाही. इच्छापत्र केल्यास त्यानुसार वाटप होते. थोडक्यात समजून घ्या, मुलीला वडिलांच्या संपत्तीवर समान हक्क आहे, पण जावयाला सासू सासऱ्यांच्या संपत्तीवर थेट हक्क नाही. कायदेशीर हक्कासाठी वारसा किंवा मृत्यूपत्र आवश्यक असते. संपत्तीविषयक वाद टाळण्यासाठी स्पष्ट कागदपत्रे आणि कायदेशीर सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. अशा कायदेशीर आणि महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आमचा दवंडी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल.